म्हणूनच म्हणतात आई प्रेम करायला शिकवते पण वडील संकटांशी लढायला शिकवतात. हा छोटासा मुलगा दोरीच्या पुलावर अडकला होता. त्याला पुढे जाता येत नव्हतं. रडत तो म्हणाला, "पापा, पापा." पण त्याच्या वडिलांनी लगेच हात पुढे केला नाही. ते थोडे पुढे गेले आणि मागे वळून पाहिलं तर मुलगा स्वतः प्रयत्न करत होता. वडील तिथेच थांबले. त्याला पडू द्यायचं नव्हतं, पण चालायला मात्र त्यालाच शिकायचं होतं. कारण आयुष्यातला प्रत्येक पूल शेवटी स्वतःलाच पार करावा लागतो. जेव्हा मुलगा खूपच अडकला तेव्हा वडील आले, त्याला दोरीतून सोडलं आणि पुन्हा मागे गेले. कारण प्रत्येक वेळी वाचवणं महत्वाचं नसतं, कधी-कधी मजबूत बनवणं जास्त गरजेचं असतं. मुलगा रडत राहिला, "पापा, पापा." पण यावेळी वडील पुढे आले नाहीत आणि मग जे झालं ते कुणीच अपेक्षित केलं नव्हतं. त्या छोट्या मुलाने स्वतःचे अश्रू पुसले, एक-एक दोरी पकडली आणि स्वतःच पूर्ण पूल पार केला. हे पाहून त्याच्या वडिलांनी लगेच टाळी वाजवून त्याचं कौतुक केलं. कारण जी शिकवण त्यांना द्यायची होती ती मुलाला मिळाली होती. तुम्हाला काय वाटतं मुलांना प्रत्येक वेळी वाचवणं योग्य आहे की त्यांना मजबूत बनवणं जास्त महत्वाचं आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा.